नमस्कार, मी अजित झळके. आज एक छान विषय घेऊन तुमच्यासमोर मी आलेलो आहे. हा विषय माझ्यासाठी, माझ्या गावासाठी, माझ्या एरंडोलीसाठी खूप स्पेशल आहे. त्यामुळं आजचा दिवस या गावासाठी एक भाग्याचा दिवस म्हणावा लागेल. 14 ऑगस्ट 2003 एरंडोली गावामध्ये एक अतिशय दुःखद घटना, त्या घटनेची बातमी येऊन धडकली होती. एरंडोलीकरांचा ऊर खरं तर त्या दिवशी अभिमानानं भरून आला होता. पण काळजाचा ठोका चुकावा आणि मन कुठंतरी खिन्न व्हावं अशीच ती बातमी होती. अभयकुमार सुरगोंडा पाटील हे भारतीय सैन्यामध्ये असलेले आमचे मित्र, आमचे मोठे बंधू, एरंडोलीकरांचा अभिमान, त्या दिवशी उधमपूर येथे झालेल्या भूसुरुंगाच्या स्फोटामध्ये शहीद झाले होते. खरं तर आजही ती घटना खूप अशी आठवते. सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहते. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तोंडावर होता. त्याच दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी ती बातमी येऊन धडकली होती. गावामध्ये अक्षरशः सुन्न वातावरण होतं. गावातील एक तरुण मुलगा शहीद झाला आहे. गावासाठी प्रचंड स्वाभिमानाची, अभिमानाची गोष्ट. पण पाटील कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला होता. जिल्हाभरातून लोक येत होते आणि काश्मीरमधून अभयकुमार यांचे पार्थिव शरीर एरंडोलीच्या दिशेनं आणलं गेलं. तो सगळा दिवस अक्षरशः डोळ्यासमोर उभा राहतोय. खूप प्रचंड अशी गर्दी एरंडोलीच्या चौकात होती, रस्त्यांवर होती, हायस्कूलवर होती. फुलांनी सजवलेला तो ट्रॅक्टर, टाहू फोडणारे ते सगळे नातेवाईक, अभयकुमार यांच्याविषयी नितांत प्रेम असणारा त्याचा सगळा मित्रवर्ग, अमर रहेच्या घोषणा, भारत माता की जयच्या घोषणा, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा, अभयकुमार यांच्या एका डिजिटल पोस्टरला त्यांच्या बहिणींनी बांधलेली ती राखी, कारण रक्षाबंधनचा सण काही दिवसावर अगदी आलेला होता आणि तो सगळा माहोल देशभक्तीनं भारावलेला. जवळपास त्या गोष्टीला आज 17-18 वर्षे उलटली. आज पुन्हा एकदा त्या गोष्टीचा उजाळा देण्याची वेळ आलेली आहे. त्याचं कारणही तितकंच खास आहे. शहीद अभयकुमार सुरगोंडा पाटील यांचं नाव रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या माध्यमिक शाळेला द्यावं असा प्रस्ताव त्यांचे बंधू माननीय संजय कुमार सुरगोंडा पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेकडे दिला होता. तो संस्थेच्या विचाराधीन आहे आणि या प्रस्तावाला एरंडोलीकरांच्या वतीनं आणि एरंडोली ग्रामपंचायतच्या वतीनं मान्यता मिळावी यासाठीचं संस्थेकडूनचं एक पत्र ग्रामपंचायतीला आलं होतं. त्या प्रस्तावाला एरंडोलीच्या ग्रामपंचायतच्या सर्व 17 सदस्यांनी, सरपंच, उपसरपंचांसहित सर्वांनी अतिशय एकमतानं, अतिशय आनंदानं, उत्साहानं संमती दिलेली आहे. आणि एरंडोलीच्या हायस्कूलला, जिथं मी शिकलो, जिथं शहीद अभयकुमार स्वतः शिकले, जिथं त्यांचे बंधू जे आज ॲडिशनल SP म्हणून काम करत आहेत, संजय पाटील, ते शिकले, अशा या हायस्कूलला शहीद अभयकुमार पाटील हायस्कूल असं नाव देण्याच्या प्रक्रियेतील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. नाव देण्याची प्रक्रिया काही दिवसामध्ये पूर्ण होईल. शहीद अभयकुमार यांचं स्मारक एरंडोलीमध्ये व्हावं अशी माझ्यासह अनेकांची खूप दिवसापासूनची इच्छा होती. काही तांत्रिक कारणामुळं तो योग जमून येत नव्हता. पण एका शिक्षण मंदिराला आमच्या गावातील शहीदाचं नाव मिळावं ही माझ्यासाठी, माझ्या सर्व मित्रवर्गासाठी, अभयकुमार यांच्या कुटुंबियांसाठी अतिशय अभिमानाची, गर्वाची गोष्ट आहे. कण साठवून कर्मवीर अण्णांनी उभारलेली रयत शिक्षण संस्था आणि त्याचा आज झालेला वटवृक्ष, त्या वटवृक्षाचं वाढतं स्वरूप आणि त्यातल्या एका शाखेला, एका हायस्कूलला माननीय अभयकुमार यांचं नाव मिळावं ही खरंच गर्वाची गोष्ट आहे. या माध्यमातून शाळेच्या विकासाला प्रचंड गती मिळणार आहे. खूप साऱ्या संकल्पना यातून साकार होणार आहेत आणि नव्या पिढीला
शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप चांगल्या दर्जाचं उच्च दर्जाची व्यवस्था निर्माण करण्यात मदत होणार आहे. या निमित्तानं अभयकुमार हे अमर आहेतच, पण शिक्षणरूपी मंदिरामध्ये त्यांचं नाव आणि त्यांच्या कर्तृत्वाचा डंका पुढच्या कित्येक पिढ्यांपर्यंत वाजत राहील आणि त्यांनी जे हौतात्म्य पत्करलं देशासाठी त्याची आठवण, त्याचं स्मरण चिरकाल राहणार आहे. त्यामुळं शहीद अभयकुमार यांचा आम्हाला अभिमान आहेच. त्यांचं नाव एरंडोलीच्या हायस्कूलला दिलं जातं आहे, याचाही मनस्वी आनंद आहे. धन्यवाद.